हाय फ्रेंड्स, आज आपण डोस्याची रेसिपी बनवणार आहे. तर पहिले आपल्याला असं पीठ घ्यायचं आहे आणि त्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, पण त्याला चांगलं भिजवून घेतलं की त्याच्यावर एक प्लेट ठेवून घ्यायची अशी. मग ते बोट त्या तेलामध्ये इकडे तवा आहे, त्याच्यावर बरेच म्हणजे आपला डोस्याचा तो बरेच आहे ते लावून घ्यायचं आहे त्याने तेल. मग ते थोडं डोस्याचं पाणी ते डोस्याचं ते पीठ होतं ते डोस्याचं पीठ घेतलं की त्याच्यात थोडीशी लाल मिरची व पांढरी मिरची घ्यायची आणि चांगलं हलवून घ्यायचं. हलू राहिलं. मग ते थोडं घेऊन परत टाकायचं थोडं आणि मग थोडंसं तेल टाकून घ्यायचा, एकदम चमचाभर. हे बघा, यो जो चमचा आहे तेवढाच, तुम्हाला तेवढं टाकायचं नको टाकू, पण एवढंच चमचा टाका आणि मग हलवून घ्यायचं आणि हे इकडे ठेवून घ्यायचं. ते डोश्याचं जे होतं ते घ्यायचं आणि ह्याच्यावर थोडंसं ते पीठ टाकायचं आणि त्याला चांगलं पसरून टाकायचं. मग त्याला थोडंसं उचलून हलवायचं आणि तेल टाकून घ्यायचं. मग तो डोसा काढून टाकायचा. घेतलं की परत तो पण तसंच मोठा करायचा. सांबर बनवणार आहे, तर पहिले बरेच घ्यायचा. अब फ्रेंड्स, हम सांबर बनाने वाले हैं. चालू हम बंद करना. तुम्हें डोसा पसंद है कि नहीं, मुझे बताना, क्योंकि डोसा ये सभी को पसंद होता है. सो हम डोसा बनाने वाले हैं. चला आता आपण सांबर बनवून घेऊ. मग जी पहिली जी तेलाची ती वाटी आहे ना, तिला आहे ना तेल लावून घ्यायचंय. मग मग त्याच्यात मग चमचे घेऊन त्याला हलवून घ्यायचं. मग एकदम थोडंसं पाणी टाकायचं, एकदम थोडंसं, आणि परत हलवून घ्यायचं. आणि हे आपलं सांबार तयार झालेलं आहे. जर डोसे तुम्हाला जर आवडले असतील तर मला लाईक करा व सबस्क्राईब करा. धन्यवाद.